तर बघा थर्ड प्रॉब्लेम आहे हा क्वेश्चन फर्स्ट मधला सी बघा इंटिग्रेशन 2 to 4 dx अपॉन 2x प्लस 3. मग आता याचं कसं सॉल्व करायचं बघा. तर सगळ्यात पहिले आय इक्वल्स टू लिहून घ्या इंटिग्रेशन 2 to 4 dx अपॉन 2x प्लस 3. ठीक आहे. आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल्स टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे एफ ऑफ एक्स काय आहे? फंक्शन आहे. फंक्शन म्हणजेच काय आहे इथं 2x प्लस 3. ठीक आहे. अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आणि प्लस सी हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. या फॉर्म्युलेत जर आपण कम्पेअर केलं तर बघा इथं आपल्याकडं एफ ऑफ एक्स काय आहे? बघा इथं एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय आहे? 2x प्लस 3 आहे. ठीक आहे. मग बघा आता आपण सॉल्व करू. मग आय इक्वल्स टू आता बघा इंटिग्रेशन काय येईल? लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 3 त्याच्यानंतर अपॉन डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ब्रॅकेटमध्ये येईल 2x प्लस 3. ठीक आहे. प्लस सी आणि इथं काय आहे? आता हे डेफिनाईट इंटिग्रल आहे म्हणून इथं येणार त्याचं सी येणार नाही. ठीक आहे. आता बघा इथं काय होतं? हे इनडेफिनाईट होतं. तर इथं आपण फॉर्म्युला चेंज करू. बघा डेफिनाईटमध्ये कन्वर्ट करू त्याला. टाकू ए टू बी. मग इथं येणार ब्रॅकेट ए टू बी. ठीक आहे. मग इथं पण सेम तसंच ब्रॅकेट मग इथं एच्या जागेवरती किती आहे? 2 आहे आणि इथं किती आहे? 4 आहे. ठीक आहे. मग बघा आता काय होणार? तर लॉग ऑफ लॉग ऑफ 2x प्लस 3 अपॉन आता बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x काय येईल? तर 2 येईल. किती येईल? 2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3 किती येईल? 0 येईल. कारण की 2x x असल्यामुळं त्याचं काय होणार? इथं 2 येणार आणि याचं काय येईल? 0 येईल. ठीक आहे. मग तसंच इथं लिमिट 2 to 4. ठीक आहे. त्याच्यानंतर ना बघा परत आता फायनल आन्सर काय आलं आपलं? फायनल आन्सर नाही लॉग ऑफ 2x प्लस 3 अपॉन 2 आलं आणि इथं 2 to 4. मग आता काय करायचं? आय इक्वल्स टू 1 अपॉन 2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 2x प्लस 3 आणि इथं 2 to 4. आता बघा इथं 1 अपॉन 2 तसंच. आता लॉगचा एक रूल आहे बघा. लॉगचा कोणता रूल आहे? तर लॉग ऑफ बघा तो फॉर्म्युला मी इथं लिहितो. लॉग ऑफ लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इक्वल्स टू लॉग ऑफ m प्लस n. ठीक आहे. आपण काय करू इथं डायरेक्ट 4ची व्हॅल्यू पुट करून टाकू डायरेक्ट लॉगमध्ये. मग बघा इथं पुट केल्यानंतर ना काय होईल? लॉग ऑफ 2 इंटू 4 प्लस 3 मायनस लॉग ऑफ 2 इंटू 2 प्लस 3. ठीक आहे. आपण आता लिमिट पुट केली. मग 1 अपॉन 2 इथे येईल लॉग ऑफ 4 2 8 8 3 11. ठीक आहे. त्याच्यानंतर ना मायनस लॉग ऑफ आता बघा लॉग ऑफ किती येणार आहे? 2 2 4 प्लस 3 म्हणजे 4 आणि 3 7 झाले. ठीक आहे. मग बघा 1 अपॉन 2 लॉग ऑफ आता 11 मायनस
7 तुम्ही तसं पण करू शकता, किंवा त्याला तुम्ही हे पण करू शकता काय, की त्याचं लॉगचा रूल यूज करून काय करू शकता, त्याला रिअरेंज करू शकता. ठीक आहे, मग रिअरेंज करा. बघा आता लॉगचा एक रूल आहे, तर रूल कोणता आहे इथे लिहितो बघा. लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल्स टू लॉग ऑफ m बाय n. ठीक आहे, मग याच्यामध्ये जर आपण पुट केलं याच्यानुसार, तर मग काय येणार आपला आन्सर फायनल बघा. i इक्वल्स टू, आता m काय इथं 11 आहे आणि n काय 7 आहे. ठीक आहे, मग 1/2 लॉग ऑफ 11/7. ठीक आहे, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजे ज्यांनी असं सॉल्व्ह केलं असेल त्यांना पूर्णचे पूर्ण 2 मार्क भेटेल. ठीक आहे, तर हे होतं बघा पूर्ण सोल्युशन. इथं फंक्शन म्हणजे 2x+3 आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, हा फॉर्म्युला यूज केला. मग हा फॉर्म्युला काय, इंटिग्रेशन ऑफ बघा इंटिग्रेशन ऑफ 1/f(x) म्हणजेच काय फंक्शन आहे, तर त्याचं इंटिग्रेशन येतं बघा लॉग ऑफ f(x) अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन म्हणजेच f(x) आणि लिमिट इथं a to b. मग हा फॉर्म्युला यूज केला, या फॉर्म्युल्यानुसार मग आलं लॉग ऑफ 2x+3 अपॉन d/dx ब्रॅकेटमध्ये 2x+3. मग आता बघा सगळ्यांना माहिती आहे 2xचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 येणार आहे, बट कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो 0 राहतो, म्हणून तिथं 3चा डेरिव्हेटिव्ह काय आला 0 आला. मग आपलं हे आलं लॉग ऑफ नाही का ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ 2x+3 अपॉन 2 आलं आणि लिमिट 2 to 4. मग i इक्वल्स टू 1/2 ब्रॅकेटमध्ये लॉग ऑफ, आता 1/2 काय घेतला आपण बाहेर घेतला, 2x+3 लिमिट 2 to 4. मग 1/2 आपण आता लिमिट पुट केल्यानंतर ना बघा लॉग ऑफ 11 मायनस लॉग ऑफ 7 आलं. मग हा एक लॉगचा रूल आहे. लॉगचा रूल काय आहे, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n, लॉग ऑफ m मायनस nचं काय आहे, लॉग ऑफ m अपॉन n येतं. ठीक आहे, डिवाइड होतं. त्याच्यानंतर ना आपण पुट केलं ना आपल्याला फायनल आन्सर भेटलं 1/2 लॉग ऑफ 11/7. हे आपल्याला फायनल आन्सर. ज्यांनी आज सॉल्व्ह केलं असेल त्यांना 2 मार्क पूर्ण भेटत. ठीक आहे.